जिल्ह्यातल्या जनतेनं भाजपचे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असताना परप्रांतीय येऊन इथल्या स्थानिक लोकांना मारहाण करतात हे दुर्दैव असल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली। मराठीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी सिंधुदुर्गवासियांना केलं। एका केसच्या निमित्तानं कुडाळमध्ये आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। सध्या चर्चेत असलेला मराठी आणि परप्रांतीय वाद, ठाकरे बंधूंचं एकत्र येणं, जिल्ह्यातलं राजकारण यावर त्यांनी दिलखुलास चर्चा केली। पाहूयात। मी जरी माझं मूळ गाव जिल्ह्यातलं असलं तरी माझा जिल्ह्यातल्या राजकारणाशी फारसा संबंध येत नाही तसा माझा। पण आपण जिल्ह्यापुरता मर्यादित का ठेवावा हा विषय उभ्या महाराष्ट्राचा आहे, हा विषय मराठी माणसाचा आहे, हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे, हा विषय महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि तो आम्हा सर्वांचा आहे, आपल्या सर्वांचा आहे। आणि म्हणून त्या बाबतीतला जो विषय आहे तो जिल्ह्यापुरता मर्यादित नका ठेवू। उलट माझं म्हणणं आहे की जिल्ह्यात तर मराठी, पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर 90% मराठी लोक असतील, अगदी 10% सुद्धा आम्ही जास्तच म्हणतो कदाचित। तर ते व्यापारी वर्गामध्ये आता अलीकडे बरेच लोक अन्य प्रांतातले आलेले दिसतात आपल्याला, पण तो टक्का सुद्धा 10 वर माझ्याकडनं कदाचित जास्त जातो असं मला वाटलं। पण सर्वसाधारण आपण सगळे मराठीच आहोत ना। आणि वैशिष्ट्य असं की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली, त्यामध्ये सगळ्यात जास्त कोकणी माणूस होता। आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळ्यात जास्त मुंबईतून किंवा इतर तिकडे आमदार येणारे निवडून हे सगळे त्यांची मूळ गावं सिंधुदुर्गात आहेत आजही। असा विचार करतो मराठी बाणा तो इथे रुजलेला आहे, या मातीत रुजलेला आहे। फक्त अलीकडच्या काळामध्ये माती जराशी भुळभुळीत झालेली दिसते, जरा तिच्यावर कोणी येऊन काही नांगरतंय ते काय बरोबर वाटत नाही मला। दोन भाऊ एकत्र आले आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्याचा कितपत परिणाम होईल? मला वाटतं कुठलीही गोष्ट जेव्हा एकत्र येते तेव्हा त्याची ताकद वाढतेच ना, त्याचा चांगलाच परिणाम होईल। पहिली गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवली पाहिजे आपण ती की महाराष्ट्राची निर्मिती भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांची निर्मिती झाली, पण महाराष्ट्राची झाली नव्हती। अगदी तेलुगू भाषिकांचं राज्य सुद्धा आपल्या अगोदर निर्माण झाला, आंध्र प्रदेश। आपल्याला लढा द्यावा लागला, तो लढा देताना चंदीगड सारखा विषय, मग मुंबई कोणाची, त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीचा मोठा लढा झाला। 107 हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती दिली म्हणून मुंबई आपल्याला मिळाली। ती आपल्या उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी, बृहन महाराष्ट्रातील मराठी माणसांनी सुद्धा विसरू नये की ही मुंबई आपण रक्त सांडवून मिळवली, संघर्ष करून मिळवली, लढावून मिळवली आहे। मूळ तिथं आहे, ते विसरलात का पुढचं सगळं विसरणार तुम्ही। आणि म्हणून तिथं जर तुम्हाला राहायचं असेल तर मुंबईमध्ये मराठी माणसाचा ठसा, मराठी भाषेचा ठसा, मराठी अस्मितेचा, संस्कृतीचा ठसा मजबूतीनं राहिला पाहिजे। तो राहायचा असेल तर मराठी माणूस टिकला पाहिजे, भाषा टिकली पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे। जी संस्कृती वेगळ्या पद्धतीनं हिरावून घेण्याचा प्रयत्न काही व्यापारी लोक करतायत, त्यातनं सावधानीची गरज आहे। दुर्दैवानं त्या व्यापाऱ्यांचे चेले चपाटे किंवा लाचार मंडळी जिल्ह्यात आहेत। म्हणून म्हणालो ही लाचारी आमच्या रक्तात, आमच्या सिंधुदुर्गात कधीच नव्हती। अरेला कार्य करणारा होता सिंधुदुर्ग जिल्हा, आता नांगी टाकणारा जिल्हा। स्वाभिमानाने काही नाही, त्याच्या मागे महाराष्ट्रात सिंधुदुर्गातील माणसांनी उभं राहिलं पाहिजे। कशी हिंमत होते सांगा बरं। तो खासदार निशिकांत दुबे, छत्तीसगड एवढंच राज्य आहे बरं का, तो आव्हान देतो तुमच्याकडे काय आहे, ते दीवार पिक्चर तेरे पास क्या है, माझ्याकडे खाणी आहेत, सगळे उद्योग तुमच्याकडे, सगळे उद्योग गुजरातमध्ये आहेत, रिफायनरी रिलायन्सची गुजरातमध्ये आहे, असं त्यांनी सांगितलंय बरं का। आणि तुम्ही आमच्या पैशावर जगता असं म्हणाल। जनाची नाही मनाची शिल्लक कुठे असेल ना, त्या भारतीय जनता पार्टीत असलेल्या मराठी माणसांमध्ये जनाची नाही मनाची शिल्लक असेल तर त्यांच्यातल्या एकाने ब्र नाही काढला। तुम्ही प्रश्न आम्हाला विचारायला येतात, त्यांना विचारत आहोत का रे अशा लाचारांच्या सोबत तुम्ही आहात का? नाही वाटत तुम्हाला अभिमान? कोण कुठला माणूस एवढं आव्हान देतो तुम्हाला? तुम्ही राज्यकर्ते आहात ना, सगळा महाराष्ट्र लुटून जाताना गप्प बसताय आणि त्यांच्यासोबत ही आमची सगळी मिंदे कंपनी आहे। मराठी माणूस बिंदा झालेला पाहतोय आपण। हे मिंदे पण छत्रपतींचं नाही बरं का, हे मिंदे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही।
आणि हे मिंदे पण सीडी देशमुखांचं नाही. आव्हान दिलं होतं पंडित नेहरूंसारख्याना, राजीनामा फेकला. माझ्या महाराष्ट्रामधून तुमच्या मनात आकस आहे हे तोंडावर सांगण्याची हिंमत आता कोणत्या राज्यकर्त्यात आहे? उद्धवजी ठाकरे सोडून दाखवा मला दाखवायचं. उद्धवजी साहेब ठाकरे सोडून कुठल्या राज्यकर्त्याची हिंमत आहे की केंद्राला आव्हान नाही तुमच्या मनात महाराष्ट्रामध्ये आकस असं बोलण्याची हिंमत आहे? आणि एवढं होऊन सुद्धा बॅरिस्टर सीडी देशमुख आणि पंडित नेहरू यांचं नातं तसंच राहिलं, आदर तसाच राहिला. आता राहील. आता ईडी सीबीआय डायरेक्ट कुठेतरी घालून मोकळे होतील त्याला. आणि परत पुन्हा एवढं करून संविधान की हत्या ते करतात बरं का, निषेध दिन साजरा करतात. रोज तुम्ही संविधानाची हत्या करता, रोज. आकडा बात सांगितलं 400 पार करेंगे तो संविधान बदल देंगे बोलले होते ना. मग विसरू नका तुम्ही, त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असतं. हा कावा आपल्याला ओळखता आला पाहिजे. संपूर्णपणे केंद्राच्या पुढे लाचार म्हणून उभी जगतायत. उभ्या महाराष्ट्राची अस्मिताच घालून बसलोय आपण. कुणाला निवडून दिलं, कसे आकडे वाढले, इथून तुमच्याकडनं पण आहे ना. हे काय बाजूला बसलेत विचारा. हिंमत जाऊन दाखवा. तामिळनाडूमध्ये बोलायची हिंमत करा, बघा काय होईल तुमचं ते. मी तामिळनाडूत 1.5 वर्ष राहिलोय बरं, म्हणून मी अधिक अधिकारवाण्याने बोलेन. त्या तामिळनाडूमध्ये जेव्हा दूरदर्शन एकच होतं तेव्हा तामिळनाडूमध्ये दूरदर्शन केंद्र सरकारचं तामिळनाडूमध्ये आपल्याकडे त्यावेळेला 7 किंवा 8 वाजता प्रादेशिक बातम्या यायच्या, मराठी म्हणजे बातम्या यायच्या. पण महाराष्ट्रामध्ये 8 वाजता मराठी, 9 वाजता हिंदी आणि 10 वाजता इंग्रजी बातम्या होत्या. बरोबर आहे साहेब? तामिळनाडूमध्ये 8 वाजता तमिळ, 9 वाजता सुद्धा तमिळ, हिंदी नाही. केंद्र सरकारचं दूरदर्शन खातं होतं बरं का. तरीही तमिळनाडूमध्ये 8 वाजता तमिळ, 9 वाजता पुन्हा तमिळ. या जिल्ह्यातनं निवडून गेलेले सत्ता पक्षाचे आमदारांची संख्या आहे अधिक, सगळेच आहेत. एकही विरोधी पक्षाचा निवडून नाही गेलाय. खासदारही त्यांचाच आहे. विचारा ना त्यांना. हे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा, आणि माझा हा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न रास्त आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना आहे. तुम्ही दिलं ना निवडून, मग हे राज्यकर्ते तुमच्या डोक्यावर बसलेले असताना परप्रांतीय आपल्या गावात येऊन दादागिरी करायला लागले. हिंमत होती ती का रे कोकणात कोणाची? कशात आली? हो ना, करा काय, पण मी आहे ना मागे. नाहीतरी तो पक्ष आता तसाच आहे ना. पण हे देशाचं दुर्दैव असं आहे की प्रचारात तुम्ही आम्ही एकमेकांवर आरोप करणं सामान्य माणसं आहोत आपण. देशाचे पंतप्रधान आरोप करतात, देशाचे पंतप्रधान आरोप करतात 75,000 करोड का सिंचाई घोटाला हुआ, आणि 8 दिवसात सिंचाई घोटाला सरळ आतमध्ये येतो भाजपात. पुन्हा क्लीन चिट दिली जाते, मंत्रीपद दिलं जातं. ही पार्टी विथ डिफरन्स, ही भारतीय जनता पार्टी. हे आम्हाला अजून कळत नाही, याचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.